Mumbai Tuck brought to you by Cotton King. Nature in every finish, premium, modern living in every ease. Cotton King Aura, linen, redefined. नीटचा पेपर फुटल्याच्या घटनेला 83 दिवस झालेत. नीटच्या पेपर फुटीचं केंद्र महाराष्ट्रातील लातूरात सापडलंय. मोठेगावकर क्लासेसच्या संचालकांसह 13 जणांना अटक झाली आहे. प्रकरण सीबीआयकडे, ज्यात एनटीएच्या पॅनलमधील पी.व्ही. कुलकर्णी यांच्यासह पुण्याच्या मॉडर्न कॉलेजातील जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांचा सुद्धा समावेश आहे. या सगळ्या घोळामुळे 3 मेची नीटची परीक्षा रद्द करण्यात आली. 22 लाख पोरांना 21 जूनला परीक्षा परत द्यावी लागली. या तणावामुळे जवळपास 14 मुलांनी आत्महत्या केल्या. आता सीबीएसईचा घोळ बघा. सीबीएसईच्या निकालात झालेल्या घोळाला 63 दिवस झालेत. रांचीच्या जेव्हीएम शामली शाळेत शिकणाऱ्या सार्थक सिद्धांत या 12वीच्या विद्यार्थ्याला अपेक्षेपेक्षा खूपच कमी गुण मिळाले. त्यानं आपल्या उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी मागवली. ती पाहिल्यावर सार्थकच्या लक्षात आलं की OMS सिस्टीममध्ये तांत्रिक अडचणी आहेत. मूल्यांकन करताना किंवा रिव्हॅल्युएशन करताना योग्य काळजी घेण्यात आलेली नाही. अत्यंत कॅज्युअल अप्रोच ठेवण्यात आलेला आहे, ज्यामुळे 17 लाख मुलांचं भविष्य धोक्यात येऊ शकतं. 17 वर्षाच्या सार्थकनं थोडा सीबीएसईच्या वेबसाईटचा अभ्यास सुरू केला आणि समोर आलेलं सत्य महाभयानक होतं. कारण कोएम्ट एज्युटेक कंपनीला टेंडर देण्यासाठी नियमांमध्ये वारंवार बदल करण्यात आले होते. या टेंडर प्रक्रियेत शर्यतीत TCS सारखी तगडी कंपनी होती. मात्र त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी काही नियम मॅनिप्युलेट करण्यात आले. सार्थकने एक ब्लॉग लिहिला आणि सीबीएसईनं कशा पद्धतीनं कोएम्ट एज्युटेक कंपनीवर मेहरबानी दाखवली आहे, कशा पद्धतीनं नियम बदलण्यात आलेत हे जगासमोर आणलं आणि शिक्षण व्यवस्थेची लक्तरं निघाली. यानंतर सार्थक आणि त्याच्या इतर मित्रांना कोणी पाकिस्तानी म्हणून हिणवलं, तर कोणी जॉर्ज सोरोसचा एजंट म्हणून ट्रोल केलं. ही कोएम्ट एज्युटेक तीच कंपनी आहे जी तेलंगणामध्ये 2019 साली ग्लोबरेना टेक्नॉलॉजीज म्हणून काम करत होती. तिथंही तेलंगणा बोर्ड परीक्षेत त्यांनी घोळ घातला. तणावामुळे मुलांनी जीव दिला. या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं जाऊ नये म्हणून सुद्धा एक क्लॉज सीबीएसईने टाकला होता. हे आणखी विशेष आहे. अर्थात यामुळं मुलांच्या आणि पालकांच्या मनामध्ये रोष होता, पण तो रोष व्यक्त करण्याची भीती वाटत होती. कारण ट्रोल होणं किंवा राजकीय सुडाला सामोरं जावं लागणं हे काही आपल्याकडे नवीन नाही. अर्थात ती भीती विद्यार्थ्यांनी बोलूनही दाखवली. तेवढ्यात भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कोर्टात एक टिप्पणी केली. काय म्हणाले ते असं म्हणाले की जे तरुण रोजगार मिळवू शकत नाहीत किंवा बेरोजगार आहेत ते झुरळांप्रमाणे मीडिया आणि सोशल मीडियावरून व्यवस्थेवर हल्ला करतात. त्यांच्या टिप्पणीवरून देशात संताप व्यक्त होऊ लागला. सर्वात तरुण देश असल्याचा अभिमान पंतप्रधान मिरवतात आणि त्याच बळावर 2047 मध्ये महासत्ता होण्याचं स्वप्नही दाखवतात आणि त्याच तरुणांना सरन्यायाधीश झुरळ म्हणून संबोधतात. त्याचा धागा धरून अमेरिकेत शिकणाऱ्या मराठी तरुण असलेल्या अभिजित डिपकेनं एक प्रतिकात्मक कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली. अवघ्या काही तासात सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर असणारं हँडल म्हणून त्याला लौकिक मिळाला. पण पुढे काय हा प्रश्न होताच. अभिजित डिपकेनं समविचारी लोकांसोबत येऊन धर्मेंद्र प्रधान जे देशाचे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तो अमेरिकेतून थेट दिल्लीत आला. जंतर मंतरवर आंदोलन केलं. आंदोलनानंतर त्यानं एक सिरीज सुरू केली, ज्यामध्ये पुणे, संभाजीनगर, जयपूर, बंगळुरू या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांना एकत्रित केलं आणि पुन्हा राजीनाम्याच्या मागणीचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला. आता हे सगळं होत असतानाच अभिजितनं पुन्हा एकदा जंतर मंतरवर जाऊन आपला आवाज बुलंद करण्याची तयारी सुरू केली. पण तो आधी आम आदमी पक्षाशी जोडला गेलेला होता. त्यामुळं काही राजकीय पक्षांच्या मनामध्ये, काही संस्थांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकली होती आणि त्यामुळेच काँग्रेस सकट समाजवादी पक्ष, राजद, तृणमूल वगैरे सगळे विरोधी पक्ष जे होते प्रमुख ते या आंदोलनापासून दूर राहिले. आंदोलनात क्रेडिबल चेहरा नसल्याची ओरड होतीच. अखेर तो चेहरा अवतरला आणि त्याचं नाव आहे सोनम वांगचुक. हे तेच सोनम वांगचुक आहे ज्यांच्यावर 3 इडियट्स हा सिनेमा बेतलेला आहे. फुंगसुक वांगडू नावाचं पात्र आमिरनं त्यांच्याच प्रेरणेतून साकारलेलं आहे. सोनम वांगचुक यांनी लडाखला घटनात्मक दर्जा आणि संरक्षण मिळावं म्हणून आंदोलन केलं. त्यासाठी 170 दिवस त्यांना जेलमध्ये काढावे लागले. त्यांच्या विरोधात NSA अर्थात नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. अखेर केंद्र सरकारनं त्यांची सुटका केली. तर मुद्दा हा की अभिजितनं सुरू केलेल्या कॉक्रोच पार्टीचा चेहरा किंवा आंदोलनाचा चेहरा बनलेत सोनम वांगचुक. जसे अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाचा चेहरा होते अण्णा हजारे. 28 जूनपासून सोनम यांनी जंतर मंतरवर आमरण उपोषण सुरू केलं. मागणी एकच होती, नीट 2026 परीक्षेतील मोठ्या प्रमाणावर झालेल्या गैरप्रकारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. अर्थात या मागणीसाठी त्यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे, आमरण उपोषण, त्याचा आज 19वा दिवस आहे. सोनम वांगचुक यांची प्रकृती अन्य तागामुळे खालावलेली आहे. वजन 9 किलोनं कमी झालं आहे. प्रचंड थकवा आहे. वैद्यकीय अहवालानुसार त्यांच्या शरीरातील ब्लड ग्लुकोज आणि रक्तदाब खालावलेला आहे. जर त्यांनी अशाच पद्धतीनं उपोषण सुरू ठेवलं तर त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. तुम्ही म्हणाल की हे सगळं रामायण सांगण्याची काय गरज आहे? तर गरज आहे. या देशातल्या तरुणांना, त्यांच्या पालकांना आणि सोनम वांगचुक यांच्यासारख्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना काही गैरसमज आहेत. गैरसमज क्रमांक 1, सरकार सोनम वांगचुक यांच्यासारख्या उपोषणकर्त्यांची दखल घेईल आणि त्यांच्या मागण्यांकडे तातडीनं, गांभीर्यानं पाहिल. तुम्ही म्हणाल का हा गैरसमज का? तर बघा, 3 कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये 2020 ते 21 असंच 1 वर्ष आंदोलन सुरू होतं. दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी ठाण मांडून होते. 400 शेतकरी संघटना यात सहभागी झाल्या होत्या. वर्षभरामध्ये 700 शेतकऱ्यांचा आंदोलनाच्या दरम्यानच मृत्यू झाला होता. पण सरकारला जाग यायला जवळपास वर्ष लागलं. जेव्हा UP इलेक्शनमध्ये शेतकरी आंदोलनाचा फटका बसू शकतो असं वाटायला लागलं, तेव्हा 3 कृषी कायदे मागे घेण्यात आले. अजून एक उदाहरण देऊ. बघा, CAA NRC विरोधातलं आंदोलन 2019 मध्ये धर्माच्या आधारावर नागरिकता देण्याच्या कायद्याविरोधात हे आंदोलन छेडण्यात आलं होतं. आधी जामिया मिलिया विद्यापीठाच्या परिसरात याची सुरुवात झाली. मग दिल्लीच्या शाहीन बाग परिसरात महिला रस्त्यावर आल्या. वेगवेगळ्या शहरात आंदोलनाची धग होतीच. मुंबई, ठाणे, लखनौ अशा देशभरातील महत्त्वाच्या शहरामध्ये महिला रस्त्यावर होत्या. तरीही सरकार आंदोलनाची दखल घ्यायला तयार नव्हतं. अखेर मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं, तेव्हा ते आंदोलन आपोआपच मागे आलं. सरकारनं दखल घेतली नाही. अशी अजून डझनभर तरी उदाहरणं आपण देऊ शकतो. पण राहू द्या. आता राजीनाम्याचं. तर राजीनामा सोडून बोला असं या सरकारचं धोरण आहे. बघायचंय तर बघा, 2021 मध्ये लखीमपूर खिरीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. त्यावेळी संतप्त झालेल्या केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या पोरानं शेतकऱ्यांना चिरडलं, तेही अंगावर थार गाडी चढवून. आता केंद्रीय मंत्र्याच्या मुलानं इथल्या बळीराजाचा बळी घेतला, तरी सुद्धा सरकारनं अजय मिश्र टेनी यांना हटवलं नाही. अजिबात नाही. नो राजीनामा पॉलिसी. कुणीही कितीही रक्त ओकेपर्यंत आंदोलन करो, काही फरक पडत नाही. दुसरं उदाहरण बघा, मध्य प्रदेश, आपल्या शेजारचं राज्य. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. आता मुख्यमंत्री मोहन यादव आणि त्यांच्या नातेवाईकांनी उज्जैनमधील विकसित होणाऱ्या भागात 200 एकरहून अधिक जमीन खरेदी केली आहे. आराखडा कोणी मांडला? सरकारनंच. लाभार्थी कोण? मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीय. राजीनामा झाला? नाही. असो, पण इथं उलटं होऊ शकतं. ज्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे किंवा ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना मात्र भाजप गरजेप्रमाणे जवळ करू शकतं. उदाहरण हवंय? बघा, आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा शर्मा, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप कोणी केले होते? भाजपनं. आज ते आसामचे मुख्यमंत्री आहेत, तेही भाजपचे. बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी, जे पैसे घेताना TMC मध्ये असताना ऑन कॅमेरा सापडले होते, आरोप कोणी केला होता? भाजपनं. ते आज बंगालमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात तर डझनावारी उदाहरणं देता येतील, जिथं भाजपनं आरोपही केलेत आणि अशाच लोकांना घेऊन सोबत सरकारही बनवले. त्यामुळे सोनम वांगचुक साहेब, तुम्हाला काय वाटलं? सरकारशी 2 हात करणं, विद्यार्थी पालकांच्या हितासाठी लढणं, इथल्या लोकांना जागं करणं, व्यवस्थेला ताळ्यावर आणणं, आईस तूप बांधणे इतकं सोपं आहे का? की लडाखच्या विद्यार्थ्यांना सेकमोलसारखा पर्याय देणं इतकं सोपं आहे? की रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणं इतकं सोपं आहे? तुम्ही आयुष्य घालवलं असेल संशोधन करण्यात आणि कमावलं असेल नाव जगभरात, पण आम्ही कोडगेपणात PhD आहोत. तुम्ही थंड रेगिस्तानात कृत्रिम ग्लेशियर्स बनवून शेती पाण्याखाली आणली असेल. तुम्ही व्यावहारिक शिक्षण देऊन लडाखच्या पोरांना स्वतःच्या पायावर उभं केलं असेल. तुम्ही -15 डिग्री टेम्परेचरमध्ये लडाखमध्ये सौर ऊर्जा आणि मातीच्या घरांमध्ये 15 डिग्रीपर्यंत तापमान वाढवून त्यांचं जगणं सुसह्य केलं असेल. तुम्ही आशियातला सर्वात प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवून भारताची मान उंचावली असेल. लडाखच्या स्वायत्ततेसाठी तुम्ही 170 दिवस जेलमध्ये काढले असतील, तरी या देशाला, इथल्या तरुणांना, त्यांच्या पालकांना आणि राज्यकर्त्यांना फरक पडत नाही. सोनम वांगचुक, तुम्ही ग्रेट असाल, पण आमच्या राज्यकर्त्यांना त्यानं फरक पडत नाही. ते सत्तेच्या अशा उंच अहंकारावर विराजमान आहेत, जिथून खाली पाहिलं की तुमच्यासारखे लोक
केवळ झुरळासारखे वळवळताना दिसतात. आता हा सार्कॅझम लक्षात आला असेल तर ठीक, नाहीतर शांतपणे डोळे मिटून घ्या आणि भक्तीत लीन व्हा. या व्हिडिओबद्दल तुमची काही मतं असतील तर ती निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर तुम्हाला अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय मी, अभिजित करंडे. नमस्कार.